एका गावाचं पुनर्वसन होतं। अगदी दुर्गम अशा डोंगराळ भागात गावकरी राहायला जातात। तिथं फारशा सुविधाही नसतात, पण गावचे सरपंच पुढाकार घेतात आणि गावाची एकी करतात। त्यानंतर अवघ्या 2च वर्षात गावात विकासाची गंगा येते। महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण गाव व्यसनमुक्त होतं। पाहुयात बीड जिल्ह्यातल्या या एका पुनर्वसित गावाची ही यशोगाथा। एखादी सुंदर रांगोळी काढावी असं हे गाव। सिमेंटचे रस्ते, त्यावर कचरा नाही की कसली घाण। रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार झाडं। अत्यंत स्वच्छ असं हे गाव। गावातील गटारही अंडरग्राऊंड आहेत आणि या गावातील ग्रामस्थांची मनही तितकीच निर्मळ, कारण हे गाव 100% व्यसनमुक्त आहे। ही यशोगाथा आहे बीडच्या रुई पिंपळा गावची। या गावच्या सरपंचांनी 2 वर्षांपूर्वी निर्धार केला, लोकांशी चर्चा केली, त्यांना विश्वासात घेतलं आणि गावचं रूपडं आतून बाहेरून बदलून काढलं। आजही अनेक गावातील नागरिकांना सरकारी कामांसाठी तालुकाच्या ठिकाणी जावं लागतं। मात्र रुई पिंपळा गावात सरकारी अधिकारी येतात आणि ग्रामस्थांची कामं तिथल्या तिथं पूर्ण करतात। गावात जलजीवन मिशनची कामं पूर्ण झाली आहेत, त्यामुळे हे गाव पाणीदारही झाले। कडीने झाडं लावले, ते नाल्या खालून नाल्या येतात। हो, रस्ते चांगली, सुविधा चांगली, सगळं चांगले झाले। बीडला तिकडं घाण येले मटी, आमचं गाव सोडून जाऊ वाटत नाही। तिकडं कवा गेलं तरी कवा परत यावं वाटते। आमचे गाव चांगले म्हणून आम्हाला इकडं तिकडं करमत नाही, येत नाही, इथंच राहत होतो आम्ही। सरपंच राहतोय ते पूर्ण गावाला विचारात घेतात। कोणतं समजा रस्त्याचं काम करायचं, हे कसं करावं लागेल आपल्याला, हे विचार करून काम केलं जातं। आणि शासनाच्या योजना आहेत, हे योजना आपल्या दारी हे पूर्ण ग्रामपंचायत टीम घेत असते। म्हणजे अधिकारी पण येतात सगळे, आणि ग्रामसभा प्रत्येक महिन्याला होती। त्या ग्रामसभेमध्ये काय होतं, असं डायरेक्ट विचारलं जातं कुणाला काय अडचण आहे का। या गावाला हल्लीच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली, त्यावेळी त्यांनीही गावातील कामांचं कौतुक केलंय। आता कालच आमच्या गावामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याचा दौरा झाला की खरोखरच हा विकास जो आहे तो खरोखरच कागदावर झालेला नसून तो खरोखरच जमिनीवर झाला असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। दुसरी गोष्ट, आमच्या गावाचा एक विचार आहे आणि जर विचार असला तरच गाव समजा पुढे जाते। तर त्याचं उदाहरण म्हणजे आमचं गाव। आमच्या गावामध्ये व्यसनाधीन तुम्हाला पाहायला मिळणार, दारूबंदी असेल, सगळं असेल, विकास कामे असतील, हे भरपूर एका जुटीने या ठिकाणी केलेले आहेत। सरकारच्या ज्या योजना आहेत त्या संपूर्ण योजना गावात समजा प्रतिनिधी येऊन या ठिकाणी करून जातात। माझ्या गावामध्ये दारूबंदी आहे, गावाचे सर्व काम व्यवस्थित आहे। आमच्या गावामध्ये काल परवा कलेक्टर साहेब आले होते, त्यांना आमचं गाव बघून खूप छान वाटलंय। आणि इथून पुढेही आमच्या गावात कोणतीही योजना येत असेल सरकारी, ती आम्हाला बाहेर जाण्याची गरज पडत नाही, त्यासाठी आम्हाला गावातच सगळं काही मिळते। अप्पर कुंडलिका प्रकल्पामुळे रुई पिंपळा गावाचं डोंगराळ भागात पुनर्वसन झालं। त्यावेळी गावात फारशा सुविधा नव्हत्या, मात्र सरपंचांनी गावात एकी केली, सरकार दरबारी पाठपुरावा केला आणि विकासाची गंगा गावात आणली। तर माझा एक प्रथम उद्दिष्ट असं असतं लोकांचं की कुठलाही जो माणूस येतो त्याचं काम हे पहिल्या चक्रीमध्ये झालं पाहिजे। कुठलंही छोटंसं छोटं काम, मोठंसं मोठं काम, त्याच्यामुळं त्याचा प्रयत्न असतो माझा, म्हणजे आमचा सर्वसामान्य लोकांचा प्रयत्न असतो की लोकांचे प्रश्न एका पहिल्या चक्करमध्ये झाले पाहिजे म्हणून। त्यांना आम्ही कुठेही कधी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तहसील ऑफिस असेल, पोलीस कार्यालय असेल, इतर संबंधित शासकीय कार्यालय असेल, त्यांना तिथे जाण्याची आम्ही गरजच भासू देत नाही। गाव करील ते राव काय करील, अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे। याच म्हणीला या गावानं सत्यात उतरवलंय। भांडण तंटे विसरून गावातील सगळ्यांनी खांद्याला खांदा लावला तर गावाचं रूपडं बदलू शकतं आणि विकासासोबतच नैतिकतेच्या वाटेवरही चालता येतं, हेच रुई पिंपळा ग्रामस्थांनी दाखवून दिलंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।